समुद्रात, नदीत आणि स्विमिंग पूलमध्ये मृत्यू झाल्याच्या घटना वरचेवर घडत असतात. अशा प्रसंगी बचाव कार्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून रेस्क्यू स्पर्धांचा जन्म झाला. पाहुयात रेस्क्यू स्पर्धा नक्की असतात तरी कशा, यावरचा हा खास रिपोर्ट. नो पॉइंट बीइंग अ स्विमर इफ यू कांट सेव्ह अ लाईफ. म्हणजेच तुम्ही जलतरणपटू असाल आणि जर तुम्ही बुडणाऱ्या एखाद्या माणसाचा जीव वाचवू शकत नसाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवणं याच उद्देशानं रेस्क्यू टुर्नामेंटला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये स्विमिंग, बीच आणि समुद्र असे 3 प्रकार असतात. भारतीय लष्करातले पुरुषोत्तम शर्मा यांनी 17 वर्षापूर्वी याबाबतची संघटना स्थापन केली. ही संघटना स्पर्धांमार्फत जनतेमध्ये बुडणाऱ्या व्यक्तींचा जीव वाचवण्याबाबत जागरूकता निर्माण करते. और जहाँ भी एक्सीडेंट्स होते हैं वहाँ पे पहुँचकर उनको मदद करते हैं. केवल यही मेरा ध्येय था, वो आज भी चल रहा है. हमारी कोर वैल्यू सिर्फ यही है कि लोगों को लाइफ सेविंग का ज्ञान दें, जिससे कि वो एक एक्सीडेंट विक्टिम को जल्दी से जल्दी हेल्प करें. मुंबईत नुकतीच रेस्क्यू राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जवळपास 200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची नेदरलँड्स इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. लोकांचा जीव वाचवायला कसं वाचवू शकतो हे शिकवलं. स्विमिंग तर आम्ही नेहमी करतो, पण एखाद्याचा जीव वाचवणं हे त्याला हँडल करणं हे सोपं नाही आहे, हे आम्हाला शिकवलं. हा गेम फर्स्ट टाईम आम्ही करत होतो आणि हे 4 दिवस खूप म्हणजे इंटरेस्टिंग होते आणि म्हणजे चॅलेंजिंग होते. कारण पूलमध्ये 2 दिवस इव्हेंट्स होते. त्यात आमच्या पूर्ण टीमला 2 ब्रॉन्झ मिळाले आणि काल आणि आजच्या रेसमध्ये इंडिव्हिज्युअल्समध्ये मला 1 सिल्वर आणि आज 1 गोल्ड मिळाला है. यहाँ हमारे जो बेवॉच RLSS जितने भी ट्रेनिंग जिसको भी दिया है वो सारे बच्चे जाके अपने स्टेट में और लोगों को ज्वाइन करने के लिए कन्विंस करती है. और हर साल हम लोग देखते हैं कि जहाँ से अगर उड़ीसा से जैसे 2 बच्चे आए थे, इस बार 10 बच्चे आए, तो हमेशा क्वांटिटी बढ़ रही है. मतलब लोगों के अंदर में जागृति हो रही है कि नहीं, रेस्क्यू सीखना बहुत ज़रूरी है. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रेस्क्यू खेळाचं प्रात्यक्षिक सादर केलं जाणार असून 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होण्याची शक्यता आहे. मेगा क्युटिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.